महत्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही घेतलेला आहे. शेत रस्ते अडवणारे जे लोक आहेत ते सरकारी योजनांपासून आता अलिप्त ठेवायला सरकार करणार. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना सुरू झाली आहे. या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या. रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही. पण शासकीय पांदन रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की पांदन रस्ता, गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे. तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागतं आहे. तहसीलदारकडे, एडीओकडे अपील चालू आहे. याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांदन रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल. राईट ऑफ वे याला जोडून असं आहे, राईट ऑफ वेचा अधिकार आहे शेतकऱ्यांना, पण काही ठिकाणी रोड झाले, हायवेज झाले आहे, त्यामुळे शेतामधून 2 तुकडे झाले काही ठिकाणी. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार, रेल्वे लाईन गेली आहे, काही ठिकाणी हायवेज गेले आहे, त्या संदर्भात सुद्धा राईट ऑफ वे नुसार पांदन रस्ते कसे मिळणार शेतकऱ्यांना? नाही, आपण आता रस्त्याच्या कडेला म्हणजे हायवेच्या कडेला सर्व्हिस रोड बांधतोय, रेल्वेच्या कडेला एक सर्व्हिस रोड बांधतोय, ज्यामुळं शेतकऱ्याचा जर राईट ऑफ वे गेला असेल तर आपण साईडला रस्ते बांधून ते त्या प्रकल्पाला बंधनकारक केला आहे. प्रकल्प झाल्यानंतर एका शेतकऱ्याचे 2 भाग काढले, तर साईडनी एक रस्ता बांधायचा आणि त्याला शेतात रस्ता करून द्यायचा. हा निर्णय सरकारने घेतला आहे. नरहरी झिरवळ्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. नाही, याच्याबद्दलचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांनी करायचा आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्याला कळवायचा आहे. व्हिडिओची सत्यता पडताळणी केली त्यांनी सर्व तपासायचं आहे, कारण शेवटी त्या पक्षाचा त्या नेत्या आहेत, त्यांनी त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत. कमी केल्याचा मोठा निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पेट्रोलवर डिझेलवरती 10 मोठा दिलासा मिळणार आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, केंद्र सरकारचं मी आभार मानतो. ऐतिहासिक निर्णय, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला या ठिकाणी महागाईच्या जो या ठिकाणी फेरा आमच्या शेतकरी शेतमजुरावर आहे तो फेरा कमी करण्याकरता आणि गरीब माणसांना न्याय मिळवून देण्याकरता एक्साईज ड्युटी केंद्र सरकारने कमी केली आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. पुण्यात 25 अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केलेली आहे, कुठेतरी अनियमितता होती त्यांच्या कामामध्ये, लोकांना त्रास होत होता, त्यामुळे पुणे विभागामध्ये 155 जो अधिकार तहसीलदारला आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग तहसीलदारनी केला. तहसीलदारला एवढाच अधिकार आहे 155 मध्ये, शुद्ध लेखन दुरुस्त करायचा, नाव चुकलं तर नाव दुरुस्त करणे आणि तेही शुद्ध लेखन, एवढाच अधिकार आहे. पण 155चा वापर करून काही तहसीलदारनी आणि अधिकाऱ्यांनी तुमची शेती यांच्या नावाने, यांची शेती तुमच्या नावाने, अधिकार नसताना यांची शेती कमी करून यांना दिली, यांची शेती करून यांना कमी दिली. एक मोठा स्कॅन्डल पुणे विभागात आढळलेला आहे. जवळपास 400 प्रकरणं आढळलेले आहेत. 4000 प्रकरणं तपासले आम्ही, 36,000 प्रकरणं ऐकून. राज्यामध्ये आम्ही आता 155चा दुरुपयोग करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राची तपासणी आम्ही करणार आहोत. आता पुणे विभागात सुरू झाली आहे, त्यामध्ये तर हे अधिकारी आहेत. आता हे पहिल्या टप्प्याची कारवाई आहे, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवला. आता लॉ ज्युडिशियलचं आम्ही ओपिनियन घेणार आहोत, आम्ही विधी न्याय विभागाचं पुढील कारवाई नंतर करू. पण राज्यातही आम्ही 155चा संपूर्ण आढावा घेणार. ज्यांनी चुका केल्या त्या दुरुस्त करणार आणि चुका दुरुस्त करून त्या ठिकाणी जमीन ज्या लोकांवर अन्याय केला गेला त्याचा अन्याय दूर करणार. संपूर्ण राज्याचं पुनर्विलोकन करणार. 155 मध्ये ज्या लोकांनी बदमाशी केली
कोकणामध्ये 70 ब मध्ये बदमाशी केली आहे. 70 ब या कलमाचा वापर करण्यात आला कोकणमध्ये. त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे, हे जे मोठ्या प्रमाणावर केलेले शेतकऱ्याची लूट आहे, ही लूट थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि यावर आम्ही ही कारवाई केली आहे.